तर बघा, आज आपला सेकंड व्हिडिओ आहे स्टँडर्ड 9th महाराष्ट्र स्टेट बोर्ड सायन्स या सब्जेक्टचा. ठीक आहे. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे मोशन म्हणजे काय, व्हॉट इज मोशन, व्हॉट इज द कॉन्सेप्ट ऑफ द डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. नाव टुडे इज आवर टॉपिक इज द स्पीड अँड व्हेलॉसिटी and after that we will move next to the our other topics. ओके. तर आता आपण बघून घेऊ स्पीड अँड व्हेलॉसिटीचा कॉन्सेप्ट काय आहे. बघा, ह्या खूप बेसिक टर्म आहे. डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, स्पीड, व्हेलॉसिटी, मोशन, त्याच्यानंतर ॲक्सिलरेशन. या टर्म तुम्हाला 10th 11th 12 पुढं पण येत राहील. ठीक आहे. बेसिक कॉन्सेप्ट आहे, समजून घ्या. ठीक आहे. तर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचं तुम्हाला डेफिनेशन नाही रटायची आहे, तुम्हाला कॉन्सेप्ट समजून घ्यायचं आहे. आता पण मी स्पीड अँड व्हेलॉसिटीचं तुम्हाला कॉन्सेप्ट सांगणार आहोत, सोबत नोटचे पॉईंट पण मी समजून देईल, कारण एक्झाममध्ये आपल्याला पॉईंट वाईज ॲन्सर पण लिहायचं आहे. पण तुमचा फोकस कशावर असला पाहिजे की तो कॉन्सेप्ट माझ्या माइंडमध्ये जात आहे का, स्पीड म्हणजे काय मला ॲक्च्युली कळलं आहे का. ठीक आहे. तर बघा, स्पीड म्हणजे का, आधी मी तुम्हाला समजून सांगतो स्पीड म्हणजे काय. ठीक आहे. सपोज तुम्ही हा एक पाथ आहे. ठीक आहे. पाथ आहे हा किती 15 मीटरचा हा पाथ आहे. किती म्हणजे याची लेंथ किती आहे 15. लेंथ जर याची 15 आहे तर डिस्टन्स किती झालं 15 मीटर. ठीक आहे. बिकॉज लेंथ ऑफ द ॲक्च्युअल पाथ इट इज अ डिस्टन्स. कोणत्याही पाथची किंवा कोणत्याही रोडची जेवढी लेंथ असते त्यालाच तर आपण डिस्टन्स म्हणतो. मग 15 मीटर काय झालं, डिस्टन्स झालं आहे. ओके. आणि हा डिस्टन्स कवर करण्यासाठी 15 मीटरचा हा पाथ कवर करण्यासाठी सपोज मला 5 सेकंद लागले. सपोज आपण कन्सिडर करत आहोत की हा एक पाथ आहे. या पाथवरून जात असताना हा पाथ 15 मीटरचा आहे, म्हणजे डिस्टन्स किती झालं 15 मीटर. या पाथ कवर करत असताना, या पाथवरून जात असताना टाईम किती लागला मला 5 सेकंद. तर आता मी विचारत आहो व्हॉट इज अ स्पीड. स्पीड काय मी विचारत आहो, व्हॉट इज अ स्पीड. ठीक आहे. स्पीड म्हणजे काय, तर कसं सांगाल तुम्ही स्पीड. 15 मीटर माझं स्पीड आहे. ठीक आहे. 5 सेकंदमध्ये असं सांगाल काय तुम्ही, नाही, रॉंग. तर लक्षात ठेवायचं की तुम्हाला हा रोड, हा पाथ कवर करण्यासाठी 5 सेकंद लागले आहे. किती सेकंद लागले 5 सेकंदमध्ये तुम्ही 15 मीटरचं डिस्टन्स कवर केलेलं आहे. राईट. ओके. लक्ष द्या, मी काय सांगत आहो, कॉन्सेप्ट समजून घ्यायचा आपल्याला. नंतर मग तो स्पीडचा फॉर्म्युला आहेच रटायसाठी, डेफिनेशन पण रटतातच मुलं. पण तुम्ही तसं करू नका, तुम्ही त्याचा कॉन्सेप्ट घ्या माइंडमध्ये की स्पीड म्हणजे नेमकं काय. तर बघा, हा रोड आहे, हा पाथ आहे, याची लेंथ 15 मीटर आहे, म्हणजे डिस्टन्स झालं 15 मीटर या पाथचं. तुम्हाला जाण्यासाठी वेळ किती लागला 5 सेकंद लागले. राईट. तर 5 सेकंदमध्ये तुम्ही 15 मीटर एवढा डिस्टन्स कवर केला. ओके. आता बघा, आपला स्पीड कसा निघेल, स्पीड कशाला म्हणतात, तर 5 सेकंदमध्ये तुम्हाला 15 मीटर डिस्टन्स तुम्ही कवर केला. राईट. पण तुम्ही 1 सेकंदमध्ये किती दूर गेले. ठीक आहे. तुम्ही 5 सेकंदमध्ये 15 मीटरचं डिस्टन्स कवर केलेलं आहे. पण तुम्ही 1 सेकंदमध्ये किती मीटरचं डिस्टन्स कवर केलं. ठीक आहे. तो राहील तुमचा स्पीड. लक्षात ठेवा, स्पीड म्हणजे काय, तर तुम्ही एका सेकंदमध्ये किती डिस्टन्स कवर केला आहे. ठीक आहे. एका सेकंदमध्ये तुम्ही किती डिस्टन्स कवर केला आहे, तो तुमचा स्पीड आहे. तुम्ही 5 सेकंदमध्ये 15 मीटर केलं. राईट. पण तुम्ही 1 सेकंदमध्ये किती मीटर केलं, तो तुमचा स्पीड आहे. मग कसं कळायचं, तर काहीच नाही करायचं. स्पीड इक्वल टू तुम्ही जे टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे 15 मीटरचं, याला डिवाईड करायचं टोटल टाईम म्हणजे 5 सेकंद. किती येईल आन्सर 3 मीटर पर सेकंद. म्हणजे एका सेकंदामध्ये किती दूर गेले तुम्ही 3 मीटर. 3 मीटर पर सेकंद. तर एका सेकंदामध्ये किती दूर गेले 3 मीटर. हा तुमचा स्पीड आहे. आलं लक्षात. तर 5 सेकंदमध्ये तुम्ही किती दूर गेले हा तुमचा स्पीड नाही, तुम्ही 1 सेकंदमध्ये किती दूर गेले हा तुमचा स्पीड आहे. मग ते कसं काढायचं, तर टोटल जेवढंही डिस्टन्स तुम्ही ट्रॅव्हल केलं त्याला डिवायडेड बाय जेवढाही तुम्हाला टोटल टाईम लागला तो करून टाकायचं, इथं आपण केलंच आहे. आणि जे ॲन्सर येईल तो तुमचा स्पीड आहे. लक्षात आलं. तर 1 सेकंदमध्ये तुम्ही 3 मीटर गेले फक्त. असं दुसऱ्या सेकंडमध्ये 3 मीटर गेले, तिसऱ्या सेकंडमध्ये 3 मीटर गेले, चौथ्या सेकंडमध्ये अजून 3 मीटर गेले, 5व्या सेकंडमध्ये अजून 3 मीटर गेले आणि टोटल झालं 15 मीटर. ओके. पण एका सेकंदामध्ये किती दूर गेले होते 3 मीटर. हा तुमचा स्पीड आहे. या एका सेकंदालाच काय म्हणतात युनिट टाईम. 1 सेकंदलाच काय म्हणतात युनिट टाईम.
म्हणजे तुम्ही युनिट टाईममध्ये किती दूर गेले हा तुमचा स्पीड आहे. काय म्हणत आहो मी दुसऱ्या शब्दात, तुम्ही युनिट टाईममध्ये किती दूर गेले तो तुमचा स्पीड आहे. तुम्ही युनिट टाईममध्ये किती दूर गेले 3 मीटर, तर 3 मीटर तुमचा स्पीड आहे. म्हणजे एक ऑब्जेक्ट एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असेल तर तो युनिट टाईममध्ये किती डिस्टन्स कवर करतो, म्हणजे तो एका सेकंदामध्ये किती डिस्टन्स कवर करून राहिला आहे, त्याला म्हणू आपण स्पीड. आलं का लक्षात? आता तुमच्या माइंडमध्ये जाऊन बसलं असेल की स्पीड म्हणजे काय, की कधीही स्पीड म्हणजे मुलं फॉर्म्युला सांगतात डिस्टन्स अपॉन टाईम. फॉर्म्युला नाही सांगायचा, कॉन्सेप्ट सांगायचा. कॉन्सेप्ट काय आहे की युनिट टाईममध्ये जेवढं डिस्टन्स कवर झालं त्याला स्पीड म्हणतात. युनिट टाईममध्ये जेवढं डिस्टन्स कवर झालेलं आहे त्याला स्पीड म्हणतात. इथं युनिट टाईम म्हणजे 1 सेकंदमध्ये किती डिस्टन्स कवर झाला 3 मीटर, हा स्पीड आहे. आलं लक्षात? आता बघा आपण थेरी बघून घेऊ. ठीक आहे, बघा स्पीडची काय थेरी दिलेली आहे. स्पीड इज अ डिस्टन्स कवर्ड बाय बॉडी इन युनिट टाईम. लक्षात आलं? युनिट टाईममध्ये बॉडी म्हणजेच ऑब्जेक्ट जेवढं हे डिस्टन्स कवर करते त्याला म्हणतात स्पीड. जसं आपण आताच बघितलं 3 मीटर पर सेकंद आलं होतं ना. युनिट टाईम म्हणजे 1 सेकंद. 1 सेकंदमध्ये किती डिस्टन्स कवर केलं त्यानं, फक्त 3 मीटर. हा झाला स्पीड. मग फॉर्म्युला येते स्पीडचा की टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाईम रिक्वायर्ड. तर टोटल तिथं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं होतं आपण 15 मीटर, डिवायडेड बाय टाईम किती लागला होता 5 सेकंद. ॲन्सर किती आलं होतं 3 मीटर पर सेकंद. आता लक्षात आलं? स्पीडचा कॉन्सेप्ट लक्षात घ्या तुम्ही, फॉर्म्युला रटू नका. मुलांना लहानपणापासून फॉर्म्युला रटतात. ठीक आहे, फॉर्म्युला ठीक आहे, पण कॉन्सेप्ट काय? कॉन्सेप्टवरून फॉर्म्युला आला ना. हा आधी फॉर्म्युला आला का? आधी कॉन्सेप्ट आला ना, नंतर त्याच्यावरून फॉर्म्युला तयार झाला ना. मग तुम्ही कॉन्सेप्ट लक्षात घ्या, तुम्ही फ्युचरमध्ये फॉर्म्युले बनवाल मग. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट बघा. द SI युनिट ऑफ स्पीड इज. स्पीड कशात मेजर केल्या जाते? स्पीड कशात मेजर केल्या जाते तर बघा स्पीडचा युनिट कसं काय निघते. स्पीड म्हणजे डिस्टन्स अपॉन टाईम. ठीक आहे, डिस्टन्सचं युनिट काय आहे मीटर, टाईमचं युनिट काय आहे सेकंद, तर स्पीडचं युनिट काय झालं मीटर पर सेकंद. ठीक आहे, याला असं पण लिहिता येते मीटर पर सेकंद. तर SI युनिट ऑफ स्पीड इज मीटर पर सेकंद. आलं लक्षात? आणि याचं CGS युनिट आहे सेंटीमीटर पर सेकंद. SI युनिट आहे मीटर पर सेकंद. तर स्पीड कशात मेजर केल्या जाते? मीटर पर सेकंदमध्ये. हा त्याचा SI युनिट आहे. ओके, चला नेक्स्ट पॉईंट. स्पीड आता वेक्टर क्वांटिटी आहे की स्केलर क्वांटिटी आहे? याच्या अगोदर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमध्ये पण बघितलं होतं आपण की डिस्टन्स स्केलर क्वांटिटी होती, डिस्प्लेसमेंट वेक्टर क्वांटिटी होती. आता स्पीड कोणती क्वांटिटी आहे? तर इझी आन्सर आहे. स्पीड सांगत असताना आता आपण जे सांगितलं ते किती सांगितलं होतं 3 मीटर पर सेकंद. याच्यासोबत डायरेक्शन सांगितली का आपण? नाही, फक्त मॅग्निट्यूड सांगितलं. मॅग्निट्यूड म्हणजे हा 3. हा 3 जो नंबर आहे ना यालाच मॅग्निट्यूड म्हणतात. म्हणजे स्पीड सांगत असताना तुम्ही फक्त कशाने सांगितला? नंबरने. 3 मीटर पर सेकंद. तुम्ही असं म्हटलं का 3 मीटर पर सेकंद नॉर्थ, 3 मीटर पर सेकंद साऊथ, असं म्हटलं का तुम्ही? नाही. 3 मीटर पर सेकंद म्हणजे नंबर तुम्ही फक्त मॅग्निट्यूडने रिप्रेझेंट करतात. मॅग्निट्यूड म्हणजेच नंबर. स्पीड हा फक्त मॅग्निट्यूडने म्हणजे नंबरने रिप्रेझेंट केला जातो ना, म्हणून स्पीड काय आहे? स्केलार क्वांटिटी. बिकॉज इट हॅज ओनली मॅग्निट्यूड. म्हटलं नाही तर याला फक्त मॅग्निट्यूड आहे. 3 मीटर पर सेकंड, 10 मीटर पर सेकंड, 100 मीटर पर सेकंद. तर 100, 10, 3 हे सर्व नंबर म्हणजेच मॅग्निट्यूड. लक्षात? चला नेक्स्ट पॉईंट. लक्षात आलं स्पीड. आता कॉन्सेप्ट 3 पॉईंट दिलेले आहे आणि एक चौथा पॉईंट याच्यातला फॉर्म्युला. आता अशी 4 पॉईंटमध्ये आपण स्पीड बघितला आणि त्याचा कॉन्सेप्ट माइंडमध्ये गेला असेल. आता बघा व्हिलॉसिटी म्हणजे काय. बघा लिटिल बिट डिफरन्स आहे फक्त स्पीड अँड व्हिलॉसिटीमध्ये. लिटिल बिट डिफरन्स, पण डिफरन्स आहे, सारखं नाही. जनरली आपण कन्सिडर करतो स्पीडला, व्हिलॉसिटीला स्पीड म्हणून कन्सिडर करतो आपण जनरली. पुढं पण तुम्ही 11, 12मध्ये जाल तेव्हा, 10thमध्ये जेव्हा तुम्ही जाल तर तुम्हाला लक्षात येईल की व्हिलॉसिटीलाच आपण स्पीड म्हणून टाकतो. ठीक आहे, जनरली व्हिलॉसिटीला स्पीड म्हणून कन्सिडर करतो आपण. बट यामध्ये डिफरन्स आहे. तर स्पीड तर तुम्हाला कळलं ना. आता बघा व्हिलॉसिटी कळेल तुम्हाला काय असते. ठीक आहे, तोच एक्झाम्पल मी जसच्या तसा घेतो. ठीक आहे, हा एक पाथ आहे, याचा लेंथ आहे 15 मीटर, म्हणजे डिस्टन्स किती झालं 15 मीटर. टाईम किती लागून राहिला 5 सेकंद. पण आता जो ऑब्जेक्ट आहे तो कुठं जात आहे? तो आता ऑब्जेक्ट पर्टिक्युलर डायरेक्शनने जात आहे, म्हणजे नॉर्थ साईडला जात आहे. याच्या अगोदर आपण हेही सांगितलं होतं की ऑब्जेक्ट कुठून कोकड्या चालला, फक्त तो पाथ कवर करून राहिलेला आहे तर त्याचा स्पीड किती हे आपण सांगितलं. पण आता काय म्हणून राहिलो मी, हा ऑब्जेक्ट आहे आणि हा नॉर्थ साईडला जात आहे.
ठीक आहे. तर याची व्हिलॉसिटी किती, ठीक आहे. लक्षात ठेवायचं व्हिलॉसिटी म्हणजे काय. तर व्हिलॉसिटी आधी काढायची कशी, तर व्हिलॉसिटीचा फॉर्म्युला हा इथं होता आणि हा इथून इथं पोहोचला, ठीक आहे. हा इथून निघून गेला आता, तर हा डिस्प्लेस झाला ना, इथून निघाला आणि इथं पोहोचला ना. कोणता रोड कवर केला याने, हा या रोडवरून ह्या पाथवरून गेला हा आणि इथं पोहोचला. हा डिस्प्लेस झाला म्हणजे याचं काय झालं, डिस्प्लेसमेंट झालं. या ऑब्जेक्टचं काय झालं, डिस्प्लेसमेंट झालं. तो एका ठिकाणी होता आणि तो एका ठिकाणावरून तो इथं जाऊन पोचला. 15 मीटरचं डिस्टन्स त्यानं ट्रॅव्हल केलं 5 सेकंदमध्ये. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट झालं त्याचं, ठीक आहे. आणि त्याला काही नक्की टाईम पण लागला म्हणजे 5 सेकंद. डिस्प्लेसमेंट किती झालं होतं, 15 मीटर. किती टाईममध्ये झालं डिस्प्लेसमेंट, 5 सेकंदमध्ये. तर व्हिलॉसिटी किती, तर व्हिलॉसिटी इक्वल टू व्ही म्हणजेच किती आलं, पुन्हा 3 मीटर पर सेकंद. पण यावेळेस तो नॉर्थने चालला होता, हे लक्षात ठेव जा. जरी इथं लिहत नाही आपण, पण हे समजलं पाहिजे की आपला ऑब्जेक्ट नॉर्थकडे जात होता, पर्टिक्युलर डायरेक्शनने जात होता. आपला ऑब्जेक्ट आता पर्टिक्युलर डायरेक्शनने जात होता. ॲन्सर तेच आहे जे स्पीडमध्ये आलं होतं 3 मीटर पर सेकंद. फॉर्म्युला सेम टू सेम तसं आहे. तिकडे डिस्टन्स अपॉन टाईम फॉर्म्युला होता, इकडे आपण डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम घेऊन राहिलो, पण ॲन्सर तेच येऊन राहिलं की एका सेकंदामध्ये कुठे गेला तो, 3 मीटर गेला, पण नॉर्थ साईडने गेला. बघा 5 सेकंदमध्ये 15 मीटरपर्यंत गेला तो, पण तो 1 सेकंदमध्ये किती दूर गेला, 3 मीटर गेला, पण पर्टिक्युलर डायरेक्शनने गेला, नॉर्थ साईडने, ठीक आहे. आता लक्षात ठेवायचं व्हिलॉसिटी म्हणजे काय. ऑब्जेक्ट जर पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये जात असेल, ऑब्जेक्ट युनिट टाईममध्ये डिस्टन्स कवर करत आहे, पण तो एका पर्टिक्युलर डायरेक्शनने जात असेल, युनिट टाईममध्येच चालला, डिस्टन्स कवर करूनच राहिला युनिट टाईममध्ये, पण पर्टिक्युलर डायरेक्शनने पर्टिक्युलर दिशेने जात असेल, तर त्याला स्पीड न म्हणता व्हिलॉसिटी म्हणतात, ठीक आहे. इथं एका सेकंदामध्ये किती दूर गेला, 3 मीटर गेला, म्हणजे युनिट टाईममध्ये किती दूर गेला, 3 मीटर गेला, पण नॉर्थ साईडने गेला, पर्टिक्युलर डायरेक्शनने गेला. लक्षात ठेवायचं जेव्हा ऑब्जेक्ट पर्टिक्युलर डायरेक्शनने विशिष्ट दिशेने कुठं जात असते तर त्याला व्हिलॉसिटी असते, आणि जेव्हा ऑब्जेक्ट विदाऊट दिशेने कुठेतरी जात आहे ना, तेव्हा त्याला स्पीड असते. आलं का लक्षात. पुन्हा म्हणतो मी, ऑब्जेक्ट जर पर्टिक्युलर डायरेक्शनने कुठं जात असेल तर त्याला व्हिलॉसिटी असते, आणि जेव्हा ऑब्जेक्ट विदाऊट डायरेक्शन जर कुठं चालला तर त्याला काय असते, स्पीड असते. पण बघा लक्षात ठेवा, डेली लाईफमध्ये आपल्या दैनंदिन जीवनात आपण कधीच व्हिलॉसिटी शब्द तोंडातून काढत नाही, आपण स्पीड म्हणत राहतो. आलं का लक्षात, स्पीडच म्हणतो आपण कधी, ॲक्च्युली आपण व्हिलॉसिटी म्हटलं पाहिजे, ठीक आहे. सपोज तुम्ही एक सरळ रोडने तुमच्या घरापासून शाळेत जात आहे, तर पर्टिक्युलर डायरेक्शनने चालले ना तुम्ही, कोणत्याही डायरेक्शन कसंही गेलं तर तुम्ही तुमच्या शाळेत पोहोचाल का, नाही. तुम्ही एका डायरेक्शनने गेले तरच तुम्ही त्या शाळेत पोहोचाल ना. म्हणजे तुम्ही घरून निघाले आणि शाळेत पोहोचेपर्यंत तुम्हाला व्हिलॉसिटी असते की स्पीड असते, तुम्हाला व्हिलॉसिटी असते, कारण तुम्ही पर्टिक्युलर डायरेक्शनने चालले ना. पण तुम्ही कधी म्हणता का असं की मी या व्हिलॉसिटीने आलो, नाही. तुम्ही नेहमी असंच म्हणता की मी या स्पीडने आलो, ठीक आहे. पण स्पीड आणि व्हिलॉसिटीमध्ये हा डिफरन्स आहे. जरी आपण डेली लाईफमध्ये व्हिलॉसिटीचा उल्लेख करत नाही, तरी व्हिलॉसिटीज आपण फॉलो करतो मॅक्झिमम टाईम, कारण कुठेही मॅक्झिमम टाईम आपण पर्टिक्युलर दिशेने जात असतो, ठीक आहे. तर लक्षात आलं तुम्हाला व्हिलॉसिटी म्हणजे काय. तर ऑब्जेक्ट एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पर्टिक्युलर डायरेक्शनने जात असेल तर त्याला व्हिलॉसिटी असते, ठीक आहे. म्हणून व्हिलॉसिटीचा फॉर्म्युला बघा इथं, डेफिनेशन. आधी डेफिनेशन कॉन्सेप्ट बघून घेऊ. हे मी सांगितलं तेच आहे की द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन, बघा इथे डायरेक्शन आली, द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन बाय अन ऑब्जेक्ट, एखादा ऑब्जेक्ट पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये जात असेल इन युनिट टाईम, पण कसा, युनिट टाईममध्ये, ठीक आहे. युनिट टाईममध्ये ऑब्जेक्ट जेवढं डिस्टन्स कवर करू राहिला पण पर्टिक्युलर डायरेक्शनने जात असेल तर त्याला स्पीड नसून त्याला काय असते, व्हिलॉसिटी, म्हणून इट इज कॉल्ड व्हिलॉसिटी. युनिट टाईम म्हणजे काय होते, तर बघा 1 सेकंड, 1 मिनिट, 1 हवर, हे यांना युनिट टाईम म्हणतात, ठीक आहे. 1 सेकंडमध्ये किती दूर गेला, 1 मिनिटमध्ये किती दूर गेला, 1 हवरमध्ये किती दूर गेला, हे युनिट टाईम आहे. पण जर डायरेक्शनने गेला असेल पर्टिक्युलर तर व्हिलॉसिटी, आणि युनिट टाईममध्येच गेला पण विदाऊट डायरेक्शन चालला तर त्याला स्पीड आहे, ठीक आहे. तर बघा व्हिलॉसिटीचा फॉर्म्युला डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम, ठीक आहे. एस आय युनिट काय व्हिलॉसिटीचं, एस आय युनिट आहे व्हिलॉसिटीचं
मीटर पर सेकंद, सेम जे तिकडे होतं स्पीडचं, आणि सी जी एस युनिट आहे सेंटीमीटर पर सेकंद. आता विलॉसिटी स्केलर क्वांटिटी आहे की व्हेक्टर क्वांटिटी? तुमच्या आता पहिलेच क्लिक झालं असेल की विलॉसिटी व्हेक्टर क्वांटिटी आहे, कारण आपण डायरेक्शनचा उल्लेख केला ना तिथं. पर्टिक्युलर डायरेक्शनने तो जात आहे. आपण विलॉसिटीमध्ये काय म्हणून राहिलो, युनिट टाईममध्ये तर चाललास, पण पर्टिक्युलर डायरेक्शनने जात आहे ना, तर याचा अर्थ विलॉसिटी व्हेक्टर क्वांटिटी आहे. म्हणून इथं म्हटलं आहे की विलॉसिटी काय आहे, व्हेक्टर क्वांटिटी, बिकॉज इट्स हॅज मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. आपण म्हटलं ना 3 मीटर पर सेकंद गेला, पण नॉर्थने चालला होता तो, इथं मॅग्निट्यूड पण आलं 3 आणि इथं डायरेक्शन पण आली. जरी आपण लिहत नाही पण आपल्याला माहीत आहे ना तो पर्टिक्युलर डायरेक्शनने चालला, तर डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड दोघांसोबत जी क्वांटिटी रिप्रेझेंट केली जाते ती व्हेक्टर क्वांटिटीज असते. आणि इथं विलॉसिटी रिप्रेझेंट केली जाते ना मॅग्निट्यूड आणि डायरेक्शनने. विलॉसिटी मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोघांनी रिप्रेझेंट केलं जाते, म्हणून ही व्हेक्टर क्वांटिटी आहे. ठीक आहे. तर विलॉसिटी आणि स्पीडचा कॉन्सेप्ट आता तुमच्या माइंडमध्ये बसला असेल. थेरीचे पॉईंट पण बघितले, जर एक्झाममध्ये आलं तर आपल्याला थेरीचे पॉईंट पण लिहिता येते, फॉर्म्युला पण लिहायचा, फॉर्म्युल्याला बॉक्स करायचा जसं मी बॉक्स करून दिलेलं आहे कारण लिहिताना कधी व्यवस्थित लिहायचं. ठीक आहे. चला नेक्स्ट पॉईंटकडे येऊ आता आपण. युनिफॉर्म मोशन कशाला म्हणतात बघा, इझी टॉपिक आहे, थोडं समजून घ्या फक्त. युनिफॉर्म मोशन ह्या ग्राफवरून पण मी तुम्हाला समजून सांगतो. ॲक्च्युली हा ग्राफ टेक्स्टबुकमध्ये नाही आहे, मी टाकलेला आहे. ठीक आहे. बघा युनिफॉर्म मोशनचा कॉन्सेप्ट काय आहे, हा कॉन्सेप्ट काय म्हणतो की युनिफॉर्म मोशन इज द मोशन, हा एक मोशनच आहे, इन विच, पण हा कसा मोशन आहे तर इन विच बॉडी कवर्स इक्वल डिस्टन्स, बॉडी इक्वल डिस्टन्स कवर करते इन व्हेरी स्मॉल इक्वल इंटरवल ऑफ टाईम. इक्वल डिस्टन्समध्ये इक्वल टाईम इंटरवलमध्ये. टाईम इंटरवल म्हणजे काय, टाईमची गॅप, टाईमची गॅप, वेळेमधला अंतर सारखा राहील. ठीक आहे. तर व्हेरी स्मॉल इक्वल इंटरवल ऑफ टाईम, टाईमची गॅप सारखी राहील आणि त्याच्यात सारखंच डिस्टन्स कवर करेल. बघा सांगतो कसं. इथं बघा 1 मिनिटमध्ये किती दूर गेला, 10 मीटर. दुसऱ्या मिनिटमध्ये किती दूर गेला, 20 मीटर. तिसऱ्या मिनिटमध्ये किती दूर गेला, 30 मीटर. तर 1 मीटर, 2 मीटर, 3 मीटर, गॅप एकच 1 मिनिटमध्ये 20 मीटर, 2 मिनिटमध्ये 20 मीटर, 3 मिनिटमध्ये 30 मीटर. ठीक आहे. तर बघा इथे 1 मिनिटाचीच गॅप आहे ना. गॅप बघा, टाईम इंटरवल बघा, एकेच पुढं 4 आहे, 5 आहे, 6 आहे, गॅप तर एकाचीच आहे ना. म्हणजे गॅप कितीची आहे, 1 मिनिटाची गॅप आहे. तर टाईम इंटरवल सारखा नाही झालं काय, टाईम इंटरवल म्हणजे गॅप, 1 मिनिटाची गॅप आहे ना. असं झालं का 1 नंतर डायरेक्ट 3 आलं काय, नाही, 1 नंतर 2, 2 नंतर तिसरा, 3 नंतर 4, 1 मिनिटाची गॅप आहे. ओके. आता इथं बघा डिस्टन्समध्ये, इथं पण गॅप सारखीच आहे, 10 नंतर 20, 20 नंतर 30, 30 नंतर 40. म्हणजे गॅप बघा कशी आहे, 10 मीटरची गॅप आहे ना प्रत्येकाच्या. म्हणजे डिस्टन्सचा इंटरवल पण सारखा आहे, डिस्टन्सची गॅप पण सारखी आहे आणि टाईमची पण गॅप सारखी आहे. म्हणजेच काय झालं, इक्वल डिस्टन्समध्ये इक्वल टाईम इंटरवलमध्ये टाईम इंटरवल इक्वल आहे, टाईमची गॅप इक्वल आहे, सारखी आहे, 1 मिनिटाचीच आहे आणि त्याच्यात इक्वल डिस्टन्स कवर करून राहिलेला आहे तो. ठीक आहे. दुसऱ्या प्रकारे पण सांगतो तुम्हाला. बघा सरळ सांगतो, असं जात आहे, हा पाथ आहे. ठीक आहे. पहिले गेला तो 5 मीटर 1 सेकंदमध्ये, पुन्हा गेला 5 मीटर पुढं 2 सेकंदमध्ये, पुन्हा गेला 5 मीटर पुढं 3 सेकंदमध्ये, पुन्हा गेला 5 मीटर पुढं, सॉरी हां, थोडंसं चुकलं याच्यात. पुन्हा सांगतो 1 मिनिट. तर 5 मीटर गेला 1 सेकंदमध्ये. ठीक आहे. नंतर 10 मीटर गेला 2 सेकंदमध्ये. नंतर 15 मीटर गेला 3 सेकंदमध्ये, हे सेकंद आहे. नंतर 20 मीटर गेला 4 सेकंदमध्ये. नंतर 25 मीटर गेला 5th सेकंदमध्ये. आता मला एक सांगा, टाईमची गॅप कितीची आहे, 1 सेकंदाची आहे ना. एक इन्क्रीज होऊन राहिला ना सेकंद, एक इन्क्रीज होऊन राहिला ना. तर टाईम इंटरवल किती आहे, 1 सेकंड. टाईम इंटरवल म्हणजे गॅप, टाईम इंटरवलमधली गॅप सांगा किती आहे, 1 सेकंदाची आहे ना. तर टाईम इंटरवल सारखा आहे. आता डिस्टन्समधली गॅप बघा, 5, 10, 15, कितीची गॅप आहे, 5 मीटरची गॅप आहे. इथं पण 5 मीटरची गॅप आहे, इथं पण 5 मीटरची गॅप आहे, म्हणजे 5-5 मिनिटाची गॅप आहे ना.
डिस्टन्सचा इंटरवल किती आहे? सारखाच आहे, 5-5 मीटरचाच आहे. 5 मीटरनंच इन्क्रीज होऊन राहिलेला आहे. टाईम इंटरवल पण सारखाच आहे, 1-1 सेकंदच इन्क्रीज होऊन राहिला आहे. सुरुवातपासून शेवटपर्यंत टाईम इंटरवल 1 सेकंदच होता. म्हणजे टाईमची गॅप किती होती? 1-1 सेकंदाच्या गॅपनेच इन्क्रीज झाला ना, म्हणजे टाईम इंटरवल सारखा आहे. डिस्टन्स म्हणजे गॅप कितीची होती? 5-5 मीटरचीच आहे. म्हणजे डिस्टन्सचा जो इंटरवल आहे, डिस्टन्सची जी गॅप आहे ते सारखीच आहे. अशा मोशनला युनिफॉर्म मोशन म्हणतात. लक्षात, एक ऑब्जेक्ट एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात आहे. जात असताना टाईम इंटरवल सारखा आहे, टाईममध्ये जी गॅप पडून राहिली ती सारखी आहे, आणि डिस्टन्सचा जो इंटरवल आहे, डिस्टन्समध्ये जी गॅप पडून राहिली ती पण सारखीच आहे. त्याला म्हणतात युनिफॉर्म मोशन. आलं लक्षात? हेच त्या कॉन्सेप्टचा अर्थ होता. युनिफॉर्म मोशन इज द मोशन इन विच अ बॉडी कवर्स इक्वल डिस्टन्स कवर केले ना, 5-5 वाढत गेला ना, 5-5ची गॅप होती ना, इक्वल डिस्टन्स इन अ व्हेरी स्मॉल इक्वल इंटरवल ऑफ टाईमची गॅप पण सारखीच होती. बस तेच तर इथं ग्राफने दाखवलं आहे. असं दुसऱ्या मिनिटमध्ये 20 मीटर गेला, तिसऱ्या मिनिटमध्ये 40 मीटर गेला, चौथ्या मिनिटमध्ये 40, 5व्या मिनिटमध्ये 50 मीटर गेला, आणि 6व्या मिनिटमध्ये 60 मीटर गेला. इथं बघा गॅप 1-1 मिनिटाची आहे, म्हणजे इक्वल टाईम इंटरवल. इकडे गॅप बघा 10 मीटरची आहे, म्हणजे इक्वल डिस्टन्स इंटरवल पण सारखा आहे 10-10 मीटरचा. टाईम इंटरवल पण सारखा आहे 1-1 सेकंदचा. इंटरवल म्हणजे गॅप. इकडे टाईममध्ये गॅप 1-1 सेकंदाची आहे, इकडे डिस्टन्समध्ये गॅप 10-10 मीटरची आहे. असं जे मोशन असते ते युनिफॉर्म मोशन असते. लक्षात? खाली बघा एक्झाम्पल दिलेलं आहे की इफ द स्पीड ऑफ कार इज 10 मीटर पर सेकंद. एखादी कार जर 10 मीटर पर सेकंदनं जात आहे, 10 मीटर पर सेकंद म्हणजे एका सेकंदाला त्या कारचा स्पीड किती आहे? 10 मीटर. एका सेकंदाला किती आहे? 10 मीटर. इफ द स्पीड ऑफ द कार इज 10 मीटर पर सेकंद, इट मीन्स दॅट, त्याचा अर्थ काय होते? इट मीन्स दॅट द कार कवर 10 मीटर्स इन 1 सेकंड. याचा अर्थ कारने 10 मीटर जो डिस्टन्स कवर केला तो एका सेकंदामध्ये केला. ठीक आहे. मग दुसऱ्या सेकंदमध्ये अजून 10 मीटर करेल, तिसऱ्या सेकंदमध्ये अजून 10 मीटर करेल, चौथ्या सेकंदमध्ये अजून 10 मीटर, असं 10-10ने ते वाढत जाईल, आणि इकडे टाईम 1-1 सेकंदने वाढत जाईल. हा झाला युनिफॉर्म मोशन. म्हणजे टाईम वाढून राहिला तर 1-1 सेकंदानेच, आणि डिस्टन्स पण वाढून राहिलं तर 10-10 मीटरनेच. तर इक्वल टाईम इंटरवल आहे, इक्वल डिस्टन्स इंटरवल आहे. यालाच म्हणतात युनिफॉर्म मोशन. नंतर द स्पीड इज अ कॉन्स्टंट इन एव्हरी सेकंड. स्पीड कॉन्स्टंट आहे, 10-10नेच वाढून राहिलेला आहे. प्रत्येक सेकंदाला स्पीड 10-10नेच वाढून राहिला, म्हणजे कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. याला म्हणतात युनिफॉर्म मोशन. याच्या अपोजिट नॉन युनिफॉर्म मोशन बघून घ्या. याच्या अपोजिट आहे नॉन युनिफॉर्म मोशन इज द मोशन इन विच अ बॉडी कवर अनइक्वल डिस्टन्स. बॉडी अनइक्वल डिस्टन्स कवर करते. अनइक्वल डिस्टन्सचा अर्थ काय झाला? डिस्टन्समधली गॅप सारखी नाही. आता डिस्टन्समध्ये गॅप सारखी होती 10-10 मीटरची, आता डिस्टन्समध्ये गॅप सारखी राहणार नाही. तर अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम इंटरवल, पण टाईम इंटरवल सारखं राहील, टाईममधली गॅप सारखीच राहील. एक्झाम्पल देऊन देतो बेस्ट तुम्हाला. ठीक आहे. 1 सेकंदमध्ये गेला 5 मीटर, दुसऱ्या सेकंदमध्ये गेला 20 मीटर, तिसऱ्या सेकंदमध्ये गेला 18 मीटर, सॉरी 28 मीटर, चौथ्या सेकंदमध्ये गेला 30 मीटर. मला एक सांगा, टाईम इंटरवल सारखा आहे ना, गॅप 1च सेकंदची आहे, इथं पण गॅप 1च सेकंदची आहे, इथं पण गॅप 1च सेकंदची आहे. तर टाईम इंटरवल सारखा आहे. टाईम इंटरवल म्हणजे टाईममधली गॅप 1-1 सेकंदाची आहे. आता डिस्टन्समधला इंटरवल बघा बरं, इथं गॅप कितीची आहे? 15ची. कितीची गॅप आहे? 15ची. इथं कितीची गॅप आहे? 8ची. इथं कितीची गॅप आहे? 2ची. म्हणजे डिस्टन्समधली गॅप सारखी आहे का? नाही. इथं 15ची गॅप आहे, इथं 28ची गॅप आहे, इथं 2ची आहे. म्हणजे डिस्टन्सचा इंटरवल सारखा आहे का? नाही. डिस्टन्समधला इंटरवल, डिस्टन्समधली गॅप सारखी आहे का? याच्या अगोदर सारखी होती, 10-10 मीटरची गॅप होती. 10, नंतर 20, नंतर 30, नंतर 40, असं डिस्टन्स वाढत होतं. पण इथं डिस्टन्स कसं वाढून राहिलं? पहिले 5 मीटर, नंतर 20 मीटर, नंतर 28 मीटर, नंतर 30 मीटर. तर इथं गॅप बघा ना कितीची आहे? 5, सॉरी इथं गॅप आहे 15 मीटरची, इथं गॅप आहे 8 मीटरची, इथं गॅप आहे 2 मीटरची, इथं 2 मीटर आहे, इथं 8 मीटर आहे, इथं 15 आहे. तर गॅप सारखी नाही ना. सारखी म्हणजे कसं 15-15-15 पाहिजे होतं, किंवा 8-8-8 पाहिजे होतं, किंवा 2-2-2 पाहिजे होतं.
गॅप सारखी पाहिजे होती, पण इथं गॅप सारखी आहे का नाही, म्हणजे टाईम इंटरवल इक्वल आहे का नाही, टाईम इंटरवल सॉरी डिस्टन्समधला इंटरवल सारखा आहे का नाही, डिस्टन्समधला इंटरवल सारखा आहे का नाही. आधी 15 होता डिस्टन्समधला इंटरवल, नंतर 8 झाला डिस्टन्समधला इंटरवल, नंतर 2 झाला. म्हणजे डिस्टन्समधला इंटरवल, डिस्टन्समधली गॅप अनइक्वल आहे, इक्वल नाही आहे. कशी आहे, अनइक्वल आहे. म्हणून हा झाला नॉन युनिफॉर्म मोशन. ठीक आहे, नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे डिस्टन्समधली जे गॅप आहे, डिस्टन्समधला जो इंटरवल आहे तो अनइक्वल राहील, बट टाईममधली गॅप सारखीच राहील, इक्वल टाईम इंटरवल, टाईममधली गॅप सारखीच राहील. ठीक आहे, तर याला म्हणतात नॉन युनिफॉर्म मोशन. इक्वल टाईम इंटरवलमध्ये अनइक्वल डिस्टन्स कवर करते. टाईम इंटरवल, टाईमची गॅप सारखीच राहील, पण डिस्टन्समधली गॅप सारखी नाही राहील, कमी जास्त होईल. ठीक आहे, तर हा झाला नॉन युनिफॉर्म मोशन. ठीक आहे, त्याचा पण ग्राफ दाखवलेला आहे. कारण की त्याचा ग्राफ असा का आला, कारण तो टाईम इंटरवल तर त्याचा सारखा आहे, पण इथं तो बघा कधी इथं आला, कधी इथं 10 आणि 20च्या मधात आला, कधी 10 आणि 30च्या मधात आला. ठीक आहे, कधी पुन्हा 20 आणि 30च्या मधात आला, आता 40वर गेला. तर बघा कसाही ग्राफ चालला, प्रॉपर नाही चालला आहे. ठीक आहे, खाली म्हटलं आहे की इफ कार कवर्स 10 meters इन अ फर्स्ट 2 seconds अँड 50 meters इन नेक्स्ट 2 seconds. म्हणजे पहिल्या 2 सेकंदमध्ये कार जात आहे, पहिल्या सेकंदमध्ये ती गेली म्हणते 10 मीटर, दुसऱ्या सेकंदमध्ये पण 10 मीटर गेली, आणि 15 मीटर इन नेक्स्ट 2 सेकंद म्हणजे थर्ड सेकंदमध्ये ते 15 मीटर गेली म्हणते, फोर्थ सेकंदमध्ये ते 15 मीटर गेली म्हणते. ठीक आहे, तर बघा टाईम इंटरवल सारखा आहे, एक एक सेकंदची गॅप आहे, पण इथं गॅप बघा कितीची आहे, इथं गॅप बघा कितीची आहे, इथं गॅप बघा 5ची आहे, इथं गॅप बघा 0 आहे. ठीक आहे, तर टाईम इथं गॅप 0 आहे, टाईम इंटरवल सारखा आहे का, सॉरी डिस्टन्समधला इंटरवल सारखा आहे का नाही, डिस्टन्समधली गॅप सारखी आहे का नाही, म्हणजे अनइक्वल डिस्टन्स आहे, अनइक्वल डिस्टन्स कवर करून राहिला, पण टाईम इंटरवल सारखा आहे, टाईम इंटरवल इक्वल आहे. हे झालं नॉन युनिफॉर्म मोशन, अपोजिट टू द युनिफॉर्म मोशन. ओके, अपोजिट टू द युनिफॉर्म मोशन. लक्षात आलं, तर युनिफॉर्म मोशन अँड नॉन युनिफॉर्म मोशन सांगितलं मी तुम्हाला. ओके, तर बघा नेक्स्ट टॉपिक बघून घेऊ आता आपण, ॲक्सिलरेशन. ठीक आहे, ॲक्सिलरेशनच्या टाईप्स नेक्स्ट युनिटमध्ये बघू. सध्या बघून घेऊ ॲक्सिलरेशन म्हणजे काय. ठीक आहे, बघा कॉन्सेप्ट सांगतो. ऑब्जेक्ट एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पर्टिक्युलर डायरेक्शनने जात आहे. डायरेक्शनने जात आहे याचा अर्थ याला विलॉसिटी आहे, डायरेक्शनने जात आहे म्हणजे याला विलॉसिटी आहे. ठीक आहे, पहिल्या सेकंदामध्ये याची विलॉसिटी आहे 2 मीटर, पुढं गेला अजून, दुसऱ्या सेकंदामध्ये विलॉसिटी झाली 3 मीटर, अजून पुढं गेला, तिसऱ्या सेकंदामध्ये विलॉसिटी झाली 4 मीटर, पाचव्या सेकंदामध्ये विलॉसिटी झाली पुन्हा 2 मीटर, आणि शेवटच्या 6मध्ये विलॉसिटी झाली 1 मीटर. म्हणजे बघा ऑब्जेक्ट जेव्हा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पर्टिक्युलर डायरेक्शनने जात आहे म्हणजे त्याला विलॉसिटी आहे. जर ऑब्जेक्ट पर्टिक्युलर डायरेक्शनने जात आहे तर त्याला विलॉसिटी असते. मग आता याची विलॉसिटी बघा, इथून हा निघाला हे पासून समजा आणि बीपर्यंत पोहोचला जाऊन, तर एपासून निघाला आणि बीपर्यंत जेव्हा तो पोहोचला तर प्रत्येक सेकंदाला बघा त्याची विलॉसिटी चेंज झाली. पहिले 2 मीटर होती, नंतर 3 मीटर झाली, इन्क्रीज झाली, नंतर तिसऱ्या सेकंदाला बघा 4 मीटर झाली, अजून इन्क्रीज झाली त्याची विलॉसिटी. पाचव्या सेकंदाला झाला बघा, पाचव्या सेकंदला बघा त्याची विलॉसिटी कमी झाली, 2 मीटर झाली, आणि 6 सेकंदला पण त्याची विलॉसिटी अजून कमी झाली, 1 मीटर झाली. म्हणजे विलॉसिटी कमी जास्त झाली, म्हणजे विलॉसिटीमध्ये काय झाला, चेंज झाला अकॉर्डिंग टू द टाईम. जसं जसं टाईम निघून जात होता तसं तसं त्याची विलॉसिटी जी आहे ती कमी जास्त होत होती. जेव्हा ऑब्जेक्ट एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी म्हणजे एपासून बीपर्यंत जेव्हा ऑब्जेक्ट जात होता तर त्याची विलॉसिटी प्रत्येक सेकंदाला कमी जास्त होऊन राहिली होती. तर दिसून राहिलं आपल्याला 3 सेकंदपर्यंत त्याची विलॉसिटी वाढतच गेली, आणि 5व्या सेकंदाला एकदम त्याची विलॉसिटी कमी झाली, 6व्या सेकंदाला अजून कमी झाली. म्हणजे चेंज झाला, विलॉसिटी इन्क्रीज होणे किंवा विलॉसिटी डिक्रीज होणे, पण विलॉसिटी चेंज तर होऊन राहिली ना.
इन्क्रीज हो की डिक्रीज हो. आणि लक्षात ठेवा असं, चेंज इन विलॉसिटीमध्ये जर चेंज होत असेल तर इट इज कॉल्ड ॲक्सिलरेशन. चेंज इन विलॉसिटी इट इज कॉल्ड ॲक्सिलरेशन. विलॉसिटीमध्ये जर बदल होऊन राहिलेला आहे तर हा ऑब्जेक्ट इथं पोहोचेपर्यंत ॲक्सिलरेशन परफॉर्म करत आहे. तो ऑब्जेक्ट काय करत आहे, ॲक्सिलरेट होत आहे. आलं लक्षात. ऑब्जेक्ट ॲक्सिलरेट केव्हा होतो, नेहमी लक्षात ठेवायचं, त्याच्या विलॉसिटीमध्ये जर चेंज होत असेल, मग विलॉसिटी वाढो की कमी हो, इन्क्रीज हो की डिक्रीज हो, विलॉसिटीमध्ये जर चेंज होत असेल तर ऑब्जेक्ट ॲक्सिलरेशन परफॉर्म करतो. आलं का लक्षात. विलॉसिटीमध्ये जर चेंज होत असेल तर ऑब्जेक्ट ॲक्सिलरेशन परफॉर्म करतो. आणि हा ऑब्जेक्ट ॲक्सेलरेशन परफॉर्म करून राहिला कारण याच्या विलॉसिटीमध्ये चेंज झालेला आहे. लक्षात. ॲक्सेलरेशन आता तुमच्या डोक्यात जाऊन बसलं असेल की ॲक्सेलरेशन म्हणजे काय, तर फॉर्म्युला रटून आहे मी, त्याचा कॉन्सेप्टच तुम्हाला सांगून दिला काय आहे. तर ठीक आहे फॉर्म्युला तर आहेच, चेंज इन विलॉसिटी अपॉन टाईम, पण मी तुम्हाला कॉन्सेप्ट सांगितला ना. बघा इथं काय म्हटलं आहे की इफ द विलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट चेंजेस, जर ऑब्जेक्टची विलॉसिटी चेंज होत आहे ड्युरिंग अ सर्टन टाईम पिरियड, ठीक आहे, जसं जसा टाईम वाढून राहिला विलॉसिटी त्याची चेंज होऊन राहिली, कमी होऊन राहिली किंवा जास्त होऊन राहिली, पण चेंज तर होऊन राहिली ना, देन इट इज सेट टू बी ॲक्सिलरेशन, तेव्हा त्याला ॲक्सिलरेशन म्हणतात. फॉर्म्युला आहे ॲक्सिलरेशन इक्वल टू चेंज इन विलॉसिटी अपॉन टाईम. ठीक आहे. तर बघा इफ द इनिशियल विलॉसिटी इज यू अँड इन टाईम टी इट चेंज टू द फायनल विलॉसिटी व्ही, म्हणजे ऑब्जेक्ट जर एका ठिकाणावरून निघून राहिला ना तर त्याची जी सुरुवातीची विलॉसिटी असते, जसं मी आता सांगितलं होतं की पहिल्या सेकंदाला याची विलॉसिटी 2 मीटर होती ना, शेवटी जेव्हा तो पोचला, सपोज याची विलॉसिटी पोचताना झाली असेल 8 मीटर, शेवटच्या सेकंदाला त्याची झाली 8 मीटर, सुरुवातीला किती होती पण 2 मीटर होती ना. ते ही सुरुवातीची जी विलॉसिटी आहे त्याला इनिशियल विलॉसिटी म्हणतात. त्याला काय म्हणतात, इनिशियल विलॉसिटी, म्हणजे ज्या विलॉसिटीने त्यानं सुरुवात केली आणि तो निघाला समोर गेला ती झाली इनिशियल विलॉसिटी, ज्याला स्मॉल यूने इंडिकेट करतात. तर यू इक्वल टू किती होईल, 2 मीटर, कारण इनिशियल विलॉसिटी किती, 2 मीटर, म्हणजे सुरुवातीची विलॉसिटी. आणि जेव्हा तो पोहोचला, ज्याही विलॉसिटीने तो पोहोचला असेल ती झाली फायनल विलॉसिटी. ती काय झाली, फायनल विलॉसिटी. इथं बघा पोचताना त्याची विलॉसिटी किती होती, 8 मीटर, ही त्याची फायनल विलॉसिटी आहे. पोचतानाची विलॉसिटी फायनल विलॉसिटी आणि निघतानाची विलॉसिटी इनिशियल विलॉसिटी. इनिशियल विलॉसिटीला स्मॉल यूने इंडिकेट करतात, फायनल विलॉसिटीला व्हीने इंडिकेट करतात. फायनल विलॉसिटी किती आहे, 18 मीटर. तर ही फायनल विलॉसिटी, ही इनिशियल विलॉसिटी. यू आणि व्ही हे दोन अल्फाबेट लक्षात ठेवा, पुढं जाऊन मिळणार आहे तुम्हाला 10वीमध्ये, 11वीमध्ये, 12वीमध्ये. स्मॉल यू स्मॉल व्ही, जिथेही स्मॉल यू दिसला इनिशियल विलॉसिटी समजून जायचं, कुठं स्मॉल व्ही दिसला तर फायनल विलॉसिटी समजून जायचं. ठीक आहे. तर इनिशियल विलॉसिटी समजलं, फायनल विलॉसिटी समजलं. ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला काय असते, ॲक्सिलरेशनचा हा एक तर फॉर्म्युला बघितला तुम्ही, चेंज इन विलॉसिटी अपॉन टाईम. एक अजून फॉर्म्युला सांगितला, ॲक्सिलरेशन इक्वल टू फायनल विलॉसिटी, म्हणजे इथं किती होती फायनल विलॉसिटी 18, मायनस इनिशियल विलॉसिटी म्हणजे 2 डिवायडेड बाय टाईम. तर बघा इथं दिसून राहिलं तुम्हाला ॲक्सिलरेशन स्मॉल एन इंडिकेट करतात, इक्वल टू फायनल विलॉसिटी म्हणजे व्ही मायनस इनिशियल विलॉसिटी म्हणजे यू डिवायडेड बाय टाईम. ठीक आहे. तर हा एक ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला आहे, फायनल विलॉसिटी मायनस इनिशियल विलॉसिटी डिवायडेड बाय टाईम. ठीक आहे. तर कॉन्सेप्ट सांगितलं मी तुम्हाला, त्याचा फॉर्म्युला पण मी समजून सांगितला. कधी होऊ शकते तुम्हाला ॲक्सेलरेशन काढायला लावलं तर एखाद्या न्यूमरिकल प्रॉब्लेममध्ये, फायनल विलॉसिटीची व्हॅल्यू देऊन दिली, इनिशियल विलॉसिटीची व्हॅल्यू देऊन दिली आणि तुम्हाला म्हटलं आहे काढा ॲक्सेलरेशन, तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. ओके. तर लक्षात आलं तुम्हाला. तर असा हा कॉन्सेप्ट होता ॲक्सेलरेशनचा. आता ॲक्सेलरेशनच्या टाईप्स आहे. ठीक आहे. हा व्हिडिओ ऑलरेडी 30 मिनिटचा झाला, नाही तर हे टाईप पण मी आता सांगितलं असते तुम्हाला. ते पुढच्या व्हिडिओमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये चालूच आहे आपले डेली 1 व्हिडिओ आपला येऊनच राहिलेला आहे. ठीक आहे. काही अडचण असली कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला विचारू शकता. व्हिडिओ जर तुम्हाला आवडून राहिला असेल तर त्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करून टाका चॅनल. ठीक आहे. आणि हा व्हिडिओ फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायचा, म्हणजे त्यांना पण नॉलेज मिळून जाईल, त्यांना पण घरी बसल्या बसल्या शिकता येईल आपलं आणि त्यांचं प्रिपरेशन स्टार्ट होऊन जाईल. ठीक आहे. तर बाय.